पण अशा वेळेला मित्रांनो नेमका समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती लागली आणि मराठे मागे येऊ लागले. पण छत्रपती संभाजी महाराज तेथे थांबले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी सेतू बांधण्याचं ठरवला. सेतू बांधण्याचं काम शर्तीने पुढे चालू होतं आणि त्याच्यावर तोफांचे मारे हे चालूच होते. छत्रपती संभाजी महाराजांनी 800 मीटरचा सेतू बांधल्याची नोंद आढळून येते. त्यावेळेला नेमका मित्रांनो औरंगजेबाने डाव साधला. औरंगजेबाला माहिती होतं जर जंजिरा किल्ला हा छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात आला तर पुढे समुद्रावरती छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य असेल. हसन अली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगजेबचा सरदार होता. 40,000ची फौज घेऊन तो कल्याण भिवंडीच्या मार्गे रायगडच्या दिशेने येऊ लागला होता. त्यामुळे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना ही मोहीम नाईलाजाने अर्धवट सोडावी लागली आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज हे रायगड किल्ल्यावर परत फिरले. पण मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला आणि सिद्दी खैरियत खान यांची चांगलीच अद्दल घडवली होती. बाकी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.